आपल्या देशामध्ये RSS या संघटनेला हा भारत, धर्मनिरपेक्ष असलेला भारत हा हिंदू राष्ट्र करायचा आहे आणि हिंदू राष्ट्र करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. आणि आज सोशल मीडियावर मी एक पोस्ट पाहिली, ऐकावं ते नवलच. आता ती पोस्ट काय होती तर भारत हे हिंदू राष्ट्र करणार आणि भारत हे हिंदू राष्ट्र करणार, त्यामध्ये भारतातल्या प्रत्येक जातीने त्यांचे जे काम पूर्वी होते तेच काम त्यांना सोपवलं जाईल, दुसरे काम त्यांना करता येणार नाही. अशा प्रकारे हे करण्यासाठी RSSचे मुख्य मोहन भागवत हे प्रत्येक जातीवर वेगवेगळे पुस्तक लिहायला त्यांच्यामार्फत चालू आहे असं त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक जातीबद्दल ते पुस्तकं लिहिण्याचं काम चालू आहे. आणि ते पुस्तकं कंप्लीट झाल्यानंतर, ते पुस्तकं लिहिण्याचे मोहन भागवतांचे काम पूर्ण झाल्याच्या नंतर त्या पुस्तकाप्रमाणे प्रत्येक जातीला त्याचं काम करावं लागणार आहे, इतर दुसरं काम करता येणार नाही. आणि ते पुस्तकं पूर्ण होताच हा देश हा हिंदू राष्ट्र बनेल आणि त्याच वेळेला हा देश संविधानावर न चालता मनुस्मृतीप्रमाणे चालू केला जाईल असं त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. काय आश्चर्याची गोष्ट आहे बघा. हिंदू राष्ट्र घोषित करणार आणि मनुस्मृती लागू करणार, हे कधी? मोहन भागवतांची ते प्रत्येक जातीवरचे पुस्तकं लिहिण्याचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर. आणि प्रत्येक जातीला, मग ते महार असेल, मांग असेल, चांभार असेल, ढोर असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, भंगी असेल, त्यांना त्याच्या जातीचेच कामं करावे लागतील अशा प्रकारचे पुस्तकाचे लिखाण मोहन भागवत यांच्या तर्फे लिहिण्यात येत आहेत. आणि ते पुस्तकं कंप्लीट होतात आपल्या देशात मनुस्मृती लागू होईल आणि प्रत्येक जातीने त्याच्या जातीचेच कामं करायचे, इतर कुठलेही काम करू दिले जाणार नाही असा फतवा ते काढणार आहेत. आणि याच्याबद्दल त्या जातींना आदित्यनाथ योगी यांच्याद्वारे प्रत्येक जातीचं ट्रेनिंग चालू केलं आहे म्हणे. समजा न्हावे असेल तर न्हाव्याच्या कामाची ट्रेनिंग देणं चालू आहे, चांभार असेल चांभाराच्या कामाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि तेच त्यांनी काम सुरुवातही केलेलं आहे असंही ऐकलेलं आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक जातीच्या कामाची मनुस्मृतीप्रमाणे ते ट्रेनिंग देत आहेत. मला आश्चर्य वाटतं. आता प्रत्येक जात म्हणलं की व्यवसाय आला प्रत्येकाचा, परंतु काही खालच्या जाती, अतिक्षुद्र जाती, महार, मांग, चांभार, ढोर यांची जी कामं होती ते कामं करून दाखविणार का? आदित्य योगी हे कामं करणार का? पूर्वी महार, मांग हे काय मेलेली ढोरं ओढायचे, आता हे ढोरं ओढणार आहेत का? ते ढोरं मारणार आहेत का? त्यांना व्यवसाय राहणार आहे का? काय आश्चर्याची गोष्ट आहे. नवीनच. अहो, या जाती आपल्या भारत देशामध्ये 7-7.5 हजारापर्यंत जाती आहेत आणि ते प्रत्येक जातीचं ट्रेनिंग देणार आणि तेच त्यांना काम करावं लागणार आहे. अशी म्हणजे जबरदस्ती ह्या समाजावर होण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारची पोस्ट मी पाहिली आणि आश्चर्यचकित झालो. काय उद्देश आहे यांचा हिंदू राष्ट्र करून? हिंदू धर्माचं हे काय साध्य करणार आहेत? ही धर्मनिरपेक्ष भारत
हा जगाच्या पाठीवर इथली संस्कृती उज्ज्वल आहे आणि त्या संस्कृतीचं हे आता मनोवाद घालून हे समाजामध्ये अन्याय करणार आहेत असंच याच्यातून दिसतंय. त्यांना कसा देश चालवायचा आहे ते त्यांनाच माहीत. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ही पोस्ट व्हायच्यानंतर मला इतक्या उच्च पदावर काम करणाऱ्या माणसाची मानसिकता किती किळसवाणी आहे याचं आश्चर्य केल्याशिवाय राहत नाही. आणि हे सगळं करण्यासाठीच ते हिंदू राष्ट्र जे म्हणतात ना ते ह्या समाजाला पुन्हा पहिले पाडे 55 म्हणल्यासारखं पूर्वीच्या कामात घालायचं आणि आपण किती उच्चभ्रू आहे हे सिद्ध करायचं ह्यांना पडलेलं दिसतंय. याद राखा, संविधानाला हात लागता कामा नये आणि संविधानाला हात सोडून मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न जर केला तर हा भारतातला समाज हा सहन करून घेणार नाही. एवढं लक्षात ठेवावं आणि मग असे उद्योग चालू करावेत. एवढंच आज बोलतो. धन्यवाद.